सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आनंदी जिगे साहेब असले साबीरबाई असले यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. खरं तर आपल्या सर्वांचे नेते आदरणीय या विभागामध्ये ज्यांनी शिवसेना तळागाळापर्यंत आपल्या सर्वांच्या साथीने नेले हे आदरणीय कार्यसम्राट आमदार बाळासाहेबजी दांगड यांना सुद्धा मला धन्यवाद देणं फार गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांनी सर्वांनी तुम्ही लोकांनी जुन्या लोकांनी रोपटं लावलं म्हणून ती मधल्या काळामध्ये लोकसभेला चिन्ह नाही, विधानसभेला चिन्ह नाही म्हणून त्या तडफेने खरं तर मी पुन्हा एकदा बाहेर पडलो आणि बाहेर पडल्यानंतर हा विक्रम घडला. एक सर्वसामान्य माणूस अपक्ष म्हणून विधानसभेवर गेला आणि शिवभूमीने पुन्हा एकदा भगवा फडकवला. आता कालच्या निवडणुकीमध्ये मला संधी दिली, साहेबांनी बोलून घेतलं की म्हणजे तुला मी 5 नगरपंचायतच्या जबाबदारी देतो. म्हणजे साहेब 5 नगर देऊ, 4च द्या, मला जेवढं झेपल तेवढंच द्या. आणि मग मी जुन्नर, मनसर, खेड आणि चाकण या 4 आपण नगरपालिकेचे निर्णय घेतले. तिथल्या सर्व लोकांना एकत्र केलं. तिथे मला सर्व लोकांनी साथ दिली. सन्माननीय सुरेशजी गोरे आमचे मित्र मधल्या काळामध्ये करोडने वाढले आमदार, त्यांच्या धर्मपत्नीला नगराध्यक्षाची उमेदवारी आपण जाहीर केली पहिल्यांदा. त्यांचे बंधू नितीनजी असतील, त्यानंतर अतुलजी देशमुख साहेबांचा मी प्रवेश घेतला. त्यानंतरच्या कालखंडामध्ये त्या भगवानराव पोकरकर जिल्हा प्रमुख होते. अलीकडच्या इकडे आपल्या भागामध्ये देवीदास दरेकर यांना बरोबर घेतलं आणि मग सर्वांची मोड बांधून अतिशय चांगल्या पद्धतीने चाकणचा नगराध्यक्षपद आपण 7,000 मताधिक्य जिंकलो आणि 15 नगरसेवक प्रचंड बहुमत. त्यानंतर दुसरं आपण जे जिंकला ते खेडमध्ये आपण ज्या जागा जिंकल्या त्या जागेमध्ये आपण सुद्धा बहुमत घेतलं. त्याच्यापैकी 13 जागा नगरसेवक पदाच्या आणि नगराध्यक्ष आपला 2100 मताने आपला जिंकला. तिथे 5. तिसरं आपल्याला माहिती आहे की ज्यांनी अनेक वर्ष गेले 40 वर्ष त्यांनी राज्याच्या राजकारणामध्ये मोठ्या पदावर कामं केलेली मंडळी करता आंबेगाव तालुक्यामध्ये ज्यांनी ह्या शिरूर लोकसभेचे अनेक वर्ष खासदारकीचं नेतृत्व केलं, आपल्या सर्वांचं नेतृत्व केलं. ही सगळी बडी मंडळी त्या ठिकाणी होती. पण तिथे सुद्धा पुन्हा एकदा त्या शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही सर्व मंडळी, मी तर खरं तर मंचरचं प्रत्येक घरंघर केलं. दत्ता गांजडे यांनी करोडामध्ये केलेलं काम आणि त्यांच्या पत्नीला धर्मपत्र दिलेली उमेदवारी ही सगळ्यांच्या हृदयाला स्पर्श करून गेली. आणि ते स्पर्श केलेली उमेदवारी आपल्याला माहिती आहे की ही जी स्पर्श केलेली जी उमेदवारी असते ती लोकांना भावते, ती लोक मानतात. आणि मी तो सगळ्या गोष्टी समजून घेतल्या. मी सुरुवातीला साधा राऊंड मारला मंचरमध्ये आणि मला फुल विक्रेते असतील, चर्मकार असेल, नामिक असेल, भाजीवाला असेल, फुलवाला असेल, पाणीवाला असेल, या सर्वांनी सांगितलं वडापाव विक्रेता असेल म्हणजे दादा काही असतं आपण दत्ता गांजड्यांच्या पत्नीला तुम्ही तिकीट द्या, आम्ही साधी माणसं काम करू. कारण साध्या माणसाला वेळेला कोण उत्तर देतो तर फक्त शिवसेना देते या माणसाला घेतला. आणि तिथे प्रचंड अशा पद्धतीच्या संघर्षातून आपण विजय प्राप्त केला. ठीक आहे, ते नगरसेवक आपल्याला कमी आले, 3 आले, परंतु माझा दैदिप्यमान विजय झाला. मुख्य असल्या खुर्ची आपल्या ताब्यात शिवसेनेची आली. चौथी जी होती ती जुन्नरची, ती अस्मितेची लढाई होती. शिवसेनेचा भगवा खाली येण्यासाठी इथे 12 बलुतेदारांपैकी अनेक लोकांना विरोधकांनी वेगवेगळ्या पद्धतीने उभं करायचा प्रयत्न केला. आणि त्या सगळ्यांना उभं केल्यानंतर एक लक्षात माझ्या आलं की या सर्वांना भगवा ध्वजीला फडकून द्यायचा नाही. परंतु मी सुद्धा शिवाई मातेच्या चरणांना स्पर्श करून आलो आणि म्हटलं काही झालं तरी चालेल, जीवाचं रान करेल, परंतु भगवा सोडणार नाही. आणि भगवा पुन्हा एकदा शिवनेरीवर महाराज डवरला. गेले 40 वर्ष मका कालसारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता लढतोय शिवसेनेसाठी. पण त्यांना विनाकारणाने अनेक लोक त्यांना मागं ओढत होती, त्यांना त्रास देत होती. आतापर्यंतचा नियम असा आहे की आयुष्यामध्ये चांगल्या माणसाला ट्रान्झॅक्शन खूप त्रास आहे, वाईट काम करणाऱ्या माणसाला त्रास नाही. वाईट बोलायला 1 सेकंद लागतो माणसाला, बोलायला काय लागतं वाईट बोलणं सोपं आहे, फक्त घाण करून मोकळं व्हायचं. पण चांगल्या काढलेल्या माणसाला खूप त्रास आहे. परंतु मका काढलेल्या मी जवळ घेतलं, त्यांना विश्वास दिला, त्यांना सांगितलं तुमची धर्मपत्नीला उभी करा. त्या बिचाराने खर्च तब्येत पण बरी नसते, पण म्हटलं की इतक्या वर्ष माझ्या नवऱ्याने काम केलंय आणि दादा तुम्ही माझ्या घरामध्ये रात्री 1 वाजता आलात मला विनंती करायला. आपण आलात, मी ही शिवधनुष्याची लढाई लढेल. आणि पाहता संघर्षाची लढाई झाली. पहिल्या वॉर्ड पासून तर शेवटच्या 10व्या वॉर्ड पर्यंत तारेवरची कसर चालली होती. पण मला विश्वास होता आणि या संघर्षामध्ये 280 मताने आपण मताधिक्य घेऊन आणि खाली बहुमत घेऊन नगरसेवकाचं संपूर्ण सठ्ठा जुन्नर तालुक्याच्या शिवभूमीवर आली.
त्यामुळे आता या सगळ्या बाबतीमध्ये खूप प्रचंड आनंद आम्हाला झाला. खरं तर अनेक वर्ष शिवधनुष्य खूप संघर्षात गेला. मी वेळोवेळी पाहिले अनेक लोक फक्त शिवसेनेचा आव वाटतात, पण शिवसेना वेळोवेळी लोकांच्या दरवाज्यात नेऊन विकतात, वेळोवेळी बंगल्यावर नेऊन विकतात, त्या शिवसेनेची बोली लावतात. त्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे, मला जिल्हा परिषद पंचायत समिती अतिशय जबाबदारीची फार महत्वाची आहे. रामदास शेट्टी आमचं काम केलं पंचायत समितीला, आमच्या भानुमामाने काम केलं आमच्या जिल्हा परिषदला. तुम्हाला मी सांगतो, साध्या साध्या आमच्या प्रसंगाने काम केलं जिल्हा परिषदला, शिवसेनेच्या माध्यमातून आमच्या नैनाताईंनी काम केलं. खरं तर शिवसेना हे हातीचं बळ आहे. शिवसेनेला बरोबर घेऊन चालणं हे कुठल्या येड्या गडवायचं काम नाही. शिवसेना ही अशी आहे की जी प्रेमीमध्ये असते ना तीच ओटावर बोलते. आणि म्हणून शिवसैनिकांच्या बाबतीमध्ये बाळासाहेबांनी नेहमी सांगितलं की शिवसैनिक हा निखारा आहे, त्याच्यावर जर धूळ बसते असेल त्याच्या फुटकर मारा आणि त्याला फुलवा. खरं तर किती नेते येतात तर किती नेते जातात, परंतु मात्र आपण कुणाच्याही समोर झुकणार नाही. हे जसं शिवाजी महाराजांनी सांगितलं, शिवाजी महाराजांनंतर जसं बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं, आणि बाळासाहेब ठाकरे नंतर मी कुणासमोर झुकणार नाही असा सर्वसामान्यातला या पश्चिम महाराष्ट्राचा हेरा कोण असेल तर ते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत. त्यांनी हा स्वाभिमान आपल्या सर्वांना दिला. म्हणून मला खात्री झालेली. आता बघा कसं असतं, लोकांचं खूप लोक असतात ते आम्हाला सांगत असतात. कालचा विजय मिळाल्यानंतर मला सांगतो चाकणच्या चौकामध्ये JCB लावून लोकांनी माझं स्वागत केलं. म्हणजे साहेब कालपर्यंत आम्हाला वाटत होतं की शिवसेना संपली, पण मी तुम्हाला सांगतो दक्षिण आणि उत्तर हा जो टोक आहे पुण्याचं, असं कोल्हापूर पासून नाशिक पर्यंत, तर मी तुम्हाला सांगतो पुणे शहराच्या अलीकडं राष्ट्रवादीला मी यावेळेला येऊन दिलेला नाही. हा सगळ्यात मोठा विजय. आता आपण तर इथं जिंकलोच आहे, पण उत्तरे बरोबर आता आपल्याला दक्षिण सुद्धा जिंकायचं आहे. दक्षिण जिंकलं पाहिजे ना आपल्याला. जाऊ एकदा, ते अनेक वेळा आपल्या घरापर्यंत आले. आता आपण इकडून जाऊ त्यांच्यापर्यंत. पुरंदर जिंकू, जेजुरी जिंकू, इंदापूर जिंकू, आणि बारामतीवर सुद्धा एक शिवसेनेचा भगवा पडतो. त्यांना जमू शकता, आम्हाला न जमणं काय आहे. आम्ही शिवरायांचे मावळे आहोत, आमच्या मनगडात हिंमत आहे, पण आम्हाला काम करायचं आहे, आम्हाला न्याय द्यायचा आहे, आम्हाला सर्वसामान्यांबरोबर घेऊन जायचं आहे. एकतर मी निर्व्यसनी आमदार आहे. आयुष्यामध्ये निर्व्यसनीपणा घेऊन चालल्यामुळे मला माझ्या आयुष्यामध्ये कमीत कमी त्यांच्या आई वडिलांना खात्री झालेली आहे किंवा एखाद्या पत्नीला खात्री झाली आहे. फोन केला रात्री, सुदर्शन कुठे आहे, समजा पत्नीने फोन केला, अहो मी शरद दादा बरोबर आहे, रात्री 1:30 वाजता दादा आहेत का, मग काय हरकत नाही, म्हणजे असा अवकाश. म्हणजे शरद दादा आहे त्यांच्या बरोबर आहे याचा विश्वास प्रत्येक घरामधल्या माणसाला आलेला आहे. नाहीतर इतर जर सगळं ट्रॅक चुकला आणि जर लेझिम खेळत जर कार्यकर्ता आला का समजायचं मग इथून पुढं घरादाराचं आपली राख रांगोळी झाली. पण तसं काय राहिलं झालेलं नाही. त्यामुळे हा इतक्या वर्षाचा संघर्ष सन्मानपूर्वक झाला. आपण जो सन्मान, जो विश्वास माझ्यावर दिला आणि छोटेखानी सत्कार जो माझा तुम्ही घेतला, हा घरचा सत्कार आहे. माझ्या पुढे द्यायला पण नाही. 5:30 वाजता मी आलो आणि अचानक तुम्ही मला सांगितले की आम्हाला तुमचा सन्मान करायचा आहे. हा सन्मान मी आपला सर्वांचा सहृदय जपतो. मी ज्यांचं आत्ताच नाव घेतलं की जिल्हा परिषदचे सदस्य म्हणून ज्यांनी जिल्हा परिषद केली आणि ते आपल्या समोर ठेवली, त्या प्रसन्न डोके साहेबांचं सुद्धा मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. त्या जिल्ह्याचे सन्माननीय आपले समन्वयक आहेत, त्यामुळे त्यांना या ठिकाणी चिवंजी शिंदे पंचायत समितीचे आपले सदस्य, तरुणांमध्ये वावरणारा माणूस सन्माननीय जयसिंगराव पोट्याने आपण सगळे मंडळी विश्वासराव, डॉक्टर आपण सचिन असेल, आमचं स्वप्नील असेल, रामदास असेल, धनंजय असेल, खंदर, सगळेच जण आपण, प्रत्येक माणूस हा खरंचा घटक आहे आपल्या सर्व व्यवस्थेचा. आपण माझा जो सन्मान केला, घरचा सन्मान आला की माणसाची जरा बेडकुळीमध्ये जरा थोडी ताकद येते. असं वाटतं आता मग आता किती युद्ध करायचं, आता युद्धाला निघलं पाहिजे बाहेर. आणि मला खात्री झालेली आहे, बघा या वेळेला जिल्हा परिषदवर 100% आतापर्यंत 75 वर्ष जो इथं घडला तो आपण घडवणार आहोत. आणि तुम्हाला मी सांगतो, माझ्या विश्वास ठेवा, मी आपल्याला सांगतो की ह्या वेळेला चॅलेंज आहे पुणे जिल्ह्याच्या त्या टोकाला. जिल्हा परिषदच्या वरच्या खुर्चीवर 100% परिवर्तन झालेलं दिसेल आणि सर्वसामान्य सत्ता जिल्हा परिषद येईल. पंचायत समिती आपण जिंकूच, परंतु जिल्ह्याच्या जिल्हा परिषद सुद्धा परिवर्तन झालेलं तुम्हाला दिसेल. हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. थोडा बदल अपेक्षित असतो, त्याचं कारण असं आहे, अनेक वर्षे त्यांनी कामं केली.
पण सगळ्यात मोठा 80% निधी पहिल्यापासून तिकडेच गेला. कुठं? दक्षिणेला गेला. उत्तर बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.